नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। बनावट मसाल्याची विक्री करणाऱ्या दोघांना अटक। 2 नामवंत कंपन्यांचा बनावट मसाला तयार करून त्याची बाजारात विक्री करणाऱ्या दोघांना शांतीनगर पोलिसांनी पर्दाफाश करीत बेड्या ठोकल्या आहेत। महेश ललिता प्रसाद यादव, मोहम्मद सलमान मोहम्मद अफजल प्रधान अशी अटक केलेल्या मसाला तस्करांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूर पश्चिम येथे राहणारे भिवंडी शहरातील एव्हरेस्ट कंपनीचे सेल्समन सचिन काशीनाथ पासलकर यांना टेम्पोमधून एव्हरेस्ट व मॅगी मसाल्याचा बनावट माल विक्रीसाठी शांतीनगरमधील जब्बार कंपाऊंड येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने त्यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती। दरम्यान दाखल तक्रारीच्या अनुषंगाने 17 मे रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून वरील 2 आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे। त्यावेळी आरोपीला 1 लाख रुपयांचे मॅगी आणि एव्हरेस्ट कंपनीचा बनावट मसाला विक्रीसाठी आणून ग्राहकांची व मसाला कंपन्यांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे। त्यानंतर पोलिसांनी मोहम्मदकडे केलेल्या चौकशीत त्याने सदरचा बनावट मसाला सुरतमधून खरेदी केल्याचं सांगितलंय। त्यामुळे पोलिसांनी गुजरातमध्ये तपास केला असता सदर मसाला सुरेशभाई मेवाडा यांनी एव्हरेस्ट व मॅगी कंपनीच्या परवानगीशिवाय सुरतमधील पर्वतगाव येथील गाळा क्रमांक 128 मध्ये पॅकिंग मशीनद्वारे बनवून बनावट मसाल्याचा साठा करून ठेवल्याचं समोर आल्याने सदर गाळा तपासाच्या दृष्टीने सीलबंद केला असून मसाला तस्करांकडून टेम्पोसह बनावट मॅगी व एव्हरेस्ट कंपनीचा मसाला असा एकूण 4,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। पुढील तपास शांतीनगर पोलीस करत आहे। तो हमारे पीएसआई गुगे और उनकी टीम ने एक टेम्पो में डुप्लीकेट एवरेस्ट मसाला और कुछ मैगी मसाला ऐसा सीज किया था और उसके बारे में एवरेस्ट कंपनी के सेल्समैन इन्होंने पुलिस स्टेशन में कंप्लेंट दर्ज किए थे। उसके तो 2 आरोपी के खिलाफ में धारा 420 और ये अपना कॉपीराइट एक्ट के तहत गुना दाखिल हुआ था। तो दोनों को कोर्ट में हाजिर करने के बाद उनका पुलिस कस्टडी रिमांड लेकर ये उन्होंने कहाँ से लाए हैं इसका हम जांच कर रहे थे और इसकी इंक्वायरी में ऐसी माहिती मिली कि सूरत में एक आदमी वहाँ पे ये सब बना रहा है। तो हमारी टीम 2 दिन पहले सूरत गई थी। सूरत जाके उन्होंने तपास करके वहाँ पे जो लक्ष्मी नारायण सोसाइटी है गोदरा सूरत में, तो वहाँ पे जाके उन्होंने छापा मारा। तो वो वहाँ पे गाले में मशीन और वहाँ पे जो ये डुप्लीकेट मसाला बनाने के पूरा साहित्य मशीन के साथ में मिले। कुल मिला के वहाँ पे एक मशीन और ये मसाला डुप्लीकेट मसाला ऐसा 1.5 लाख का मुद्देमाल वहाँ पे सीज किया है। और वहाँ से भी जो बनाने वाला था उसको हमने नोटिस दिया है और उसके आगे तपास चल रहा है। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत।
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नवजात बालकाची विक्री करणारी टोळी अटकेत. मुंब्रा येथे नवजात बालकाची बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंध पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करून पोलीस पथकाने एक बनावट ग्राहक पाठवून सदर टोळीशी संपर्क केला होता. दरम्यान या टोळीतील दोघा दलालांनी 22 मे रोजी पोलिसांनी तयार केलेल्या बनावट ग्राहकाशी संपर्क साधून त्याच्याकडे एक स्त्री जातीचे बाळ विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितलं. या बाळासाठी 5 लाख रुपये द्यावे लागतील असं देखील दोघा दलालांनी बनावट ग्राहकास सांगितले. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे बनावट ग्राहकाने या टोळीस बाळ खरेदी करण्यास संमती दर्शवली. त्यानंतर 23 मे रोजी या टोळीतील 7 जण बाळाला घेऊन नाशिकहून मुंब्र्यात आले. यावेळी पोलिसांनी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा रेतीबंदर बसस्टॉप येथे सापळा रचून 6 जणांना अटक करून बाळाची सुखरूप सुटका केली. तर या टोळीतील अन्य एकास त्याच दिवशी मुंब्र्यातून अटक करण्यात आली. तसेच या बाळाची आई व एका तृतीयपंथीयास नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. साहिर उर्फ सद्दाम हुसेन मकबूल अहमद खान, साहिदा रफिक शेख, खतीजा सद्दाम हुसेन खान, प्रताप किशोरलाल केशवानी, मोना सुनील खेमाने, सुनीता सर्जेराव बेसाने, शालू कैफ शेख आणि तृतीयपंथी राजू मनोहर वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या टोळीच्या ताब्यातून बाळाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून या बाळास विश्व मालक केंद्र नेरूळ नवी मुंबई येथे ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी व पथक करत आहे. ठाणे आयुक्तालय अंतर्गत गुन्हे शाखेच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलने एक अत्यंत उत्कृष्ट अशी कारवाई केलेली आहे. ASTC सेलला माहिती मिळाली की लहान अर्भकांचा, त्यात लहान पुरुष जातीचे स्त्री जातीचे जी मुलं जी आहेत यांचा जो आहे, यांच्या खरेदी आणि विक्रीचा जो आहे हा व्यवसाय चाललेला आहे. तर अशी माहिती मिळाल्यानंतर एक बनावट गिराईक तयार करून एक ट्रॅप लावण्यात आला आणि त्या ट्रॅप अंतर्गत सदरचं अर्भक जे आहे तेही ताब्यात घेण्यात आलं आणि सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला. या मुंब्रा पोलीस स्टेशन येथे या संदर्भात गुन्हा दाखल झालेला असून यात आतापर्यंत 9 आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यात आली. रेतीबंदर या ठिकाणी जे सापळा रचण्यात आला आणि तिकडनं पुढे इन्व्हेस्टिगेशन करण्यात. सदर गुन्ह्यामध्ये जे अटक आरोपी आहेत त्यात या अर्भकाची आई सुद्धा त्याला अटक करण्यात आली आहे. या आईने जे आहे या परिस्थिती अभावी त्यांनी जेव्हा जी काही कारण असते ती वैयक्तिक त्यांनी हे अर्भक विकलेलं होतं असं तपासात प्रायमरी तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्याचा अधिकचा तपास होईल, त्यातनंच सगळे फॅक्ट जे आहेत ते समोर येतील. बिलकुल या संदर्भात आम्ही म्हणजे अत्यंत खोल तपास करणार आहोत. याच्यापूर्वी देखील अशा पद्धतीने त्यांनी किती अर्भक आणून विकलेली आहेत, ती कुठनं ओरिजिनेट झाली आणि कुठे डिलिव्हर झाली, या सगळ्यांचा आम्ही तपास करू. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यात हॉटेलला आग, मोठे नुकसान. कॅसरमिल नाका आझादनगर या ठिकाणी असलेल्या न्यू दिल्ली जायका रेस्टॉरंट या हॉटेलला आग लागल्याची घटना सकाळी 11:30च्या सुमारास समोर घडली आहे. ही आग 20 मिनिटात नियंत्रणात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. या घटनेमध्ये रेस्टॉरंटमधील 3 रेफ्रिजरेटर, 1 कम्प्युटर, 2 AC युनिट, हॉटेलमधील सर्व लाकडी टेबल, खुर्च्या तसेच हॉटेलमधील संपूर्ण इलेक्ट्रिक वायरिंग जळून नुकसान झालं आहे. कॅसरमिल नाका येथे हॉटेल्सला आग लागल्याची माहिती राहुल बर्गे यांनी ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिल्यावरती राबोडी पोलीस महावितरण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशामक दलाचे जवानांनी येथे धाव घेतली.
तातडीचे शर्थीचे प्रयत्न करून आगीवर 20 मिनिटात नियंत्रण आणण्यामध्ये अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. यावेळी एक फायर वाहनासह एक हायराईज फायर वाहन आणि एक रेस्क्यू वाहन या ठिकाणी पाचारण केलं होतं. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी जरी दिसली तरी मोठं नुकसान झालं आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नालेसफाईचे काम काहीसे उशिरा सुरू झालं असलं तरी ते सरासरी 60% झालं आहे. हे काम वेगाने सुरू असून 31 मेपर्यंत सगळी कामं पूर्ण होतील असा विश्वास ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे. मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये नालेसफाईचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला 5 जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष देण्यात आलं आहे, अशी माहिती आयुक्त राव यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त राव यांनी नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रथम कळवा येथील महात्मा फुले नगर येथील नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेतला. रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. वस्तीमधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी या नाल्यावरती जाळ्या बसवाव्यात. त्यात साठणारा कचरा नियमितपणे उचलला जावा, म्हणजे नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि कोट्यावधींचा खर्च कमी होईल. त्या दृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश यावेळी आयुक्त राव यांनी दिले आहेत. तसेच नाल्यामध्ये कचरा टाकू नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करण्यात यावी. तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक यांची मदत घ्यावी, असं देखील राव यांनी सांगितलं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.